कुठलाही उपवास सोडायचा असेल तर आपण एक गोड पदार्थ बनवतो। पाहुणे येणार असो किंवा घरात एखादा छोटासा कार्यक्रम असो, पारंपरिक पद्धतीचं मुगाचं कडण करू शकतो। नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचं मुगाचं कडण। खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळेत होणारी। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे। 1 वाटी मूग घेतले, 1 कप दूध घेतलं, अर्धी वाटी गूळ घेतला, किसलेलं खोबरं घेतलं आणि थोडीशी वेलची पूड घेतली। मूग चांगले रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजताना थोडासा वास येतो की समजून जायचं मूग भाजले गेले। मूग भाजल्यानंतर चांगले थंड होऊन द्यायचे आणि मगच कुटायला घ्यायचे किंवा बारीक करायला घ्यायचे। मूग थोडे थोडे करून खलबत्त्यात कुटून घ्यायचे। तुम्ही भरडकी किंवा जातं पण वापरू शकता। मुगाचं फोल निघेपर्यंत चांगले कुटून घ्यायचे। सर्व मूग कुटून झाले तर आपण ते पाकडून घेऊ। जे काही असेल ताट असो किंवा सूप त्यात चांगलं पाकडून घ्यायचं आणि पुढचं फोल ते काढून टाकायचं। दोन ते 3 पाण्याने चांगले मूग स्वच्छ धुवून घ्यायचे। खोबरं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। त्याने मुगाच्या कडणला चांगली चव येते। मूग स्वच्छ धुवून झाले तर ते शिजायला टाकू। 10 ते 15 मिनिटांमध्ये हे शिजून जातं। मूग शिजताना चमचा त्यात सारखा फिरवत राहायचा। मूग शिजायला टाकल्यानंतर वरती थोडासा फेस येतो तो काढून घ्यायचा। त्याने कडण कडवट लागत नाही तर तो काढून घ्या। मूग शिजून झाले तर ते एकजीव करून घेऊ। स्मॅशरने करा किंवा तांब्याच्या बुडाने केलं तरी चालेल। स्मॅश करून झालं तर त्यात गूळ टाकायचा। तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर त्यात अजून गूळ ॲड करू शकता आणि त्यात खोबरं टाकूया।
वेलची पूड टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं उकळी येऊन द्यायची। मुगाचं कढण एका भांड्यात काढून घ्यायचं आणि चांगलं थंड होऊन द्यायचं। कढण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच त्यात दूध टाकायचं। जर तुम्ही गरम कढण मुगाच्या कढणमध्ये जर दूध टाकलं तर दूध फाटू शकतं आणि आपलं कढण खराब होऊ शकतं। अशा प्रकारे मुगाचं कढण तयार झालं। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।